या बातमीवर आपली दिवसभर नजर असणार आहे। मात्र आता घेऊया 100 बातम्यांचा वेगवान आढावा। 127वी घटना दुरुस्ती विधेयक लोकसभेमध्ये मंजूर झालं आहे। आज हे विधेयक राज्यसभेत मांडलं जाणार आहे। या विधेयकामुळे एसईबीसी प्रवर्ग निश्चित करण्याचे अधिकार राज्यांना दिले जाणार आहेत। तर मराठा आरक्षण रद्द झालं तेव्हाच्या निर्णयामध्ये प्रवर्ग बनवण्याचे अधिकार राज्यांना नाहीत असं सुप्रीम कोर्टानं म्हटलं होतं। त्यामुळे कायदा बदलण्याची गरज निर्माण झाली, म्हणूनच केंद्र सरकारनं घटना दुरुस्ती विधेयक मांडलं। 50% मर्यादा वाढवल्याशिवाय या घटना दुरुस्तीचा काहीही उपयोग नाही असं मत मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी व्यक्त केलंय। लोकसभेमध्ये सुद्धा आरक्षणासंदर्भातले अधिकार हे राज्यांना प्रदान करण्यासंदर्भात निर्णय झाला, परंतु खेदाने हेही म्हणावं लागतं की 50%ची मर्यादा काढून टाकण्याच्या बाबतीमध्ये अथवा शिथिल करण्याच्या बाबतीमध्ये जी सुवर्ण संधी ही आज उपलब्ध होती, संसदेमध्ये या कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट घटनात्मक तरतुदीच्या माध्यमातून जे करणं सोपं होतं, जी न्यायालयीन प्रकरणामध्ये जी गोष्ट कठीण होती ती आज सहजपणे संसदेमध्ये पारित करण्याकरता संधी मात्र या सरकारने गमावली, एवढंच मला या निमित्ताने सांगावं लागेल। दरम्यान मराठा आरक्षणावरील याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे। एकमतानं हा निर्णय घेण्यात आला, याचा निश्चित फायदा होईल। याचबरोबरीनं जर अपवादात्मक परिस्थितीबाबत निर्णय झाला असता तर अधिक फायदा आम्हाला झाला असता असं ते म्हणाले। की मराठा आरक्षण देत असताना किंवा कुठलंही आरक्षण देत असताना अपवादात्मक परिस्थितीचे पॅरामीटर डिसाईड त्या ठिकाणी करण्यात यावे। अपवादात्मक परिस्थितीचे पॅरामीटर डिसाईड करण्यासाठी याच्यामध्ये भाष्य व्हावं, परंतु तसं भाष्य याच्यामध्ये झालेलं नाही। उद्या राज्यसभेत देखील हा कायदा सर्वानुमते पारित केला जाईल। कमीत कमी मागचे 4 अनुभवी सदस्य मराठा समाजाचे घ्यावे, त्यांची एक सब कमिटी करावी व त्या सब कमिटीला तात्काळ मराठा आरक्षणासंदर्भात काम करण्यासाठी आदेशित करावं। पुढच्या मंगळवारपासून शाळेचे वर्ग भरणार, यावर आता शिक्कामोर्तब झालं आहे। याबाबत राज्य सरकारनं मार्गदर्शक सूचना जारी केल्यात। 17 ऑगस्टपासून शहरी भागामध्ये 8वी ते 12वी आणि ग्रामीण भागामध्ये 5वी ते 7वीचे वर्ग भरणार आहेत। मात्र शाळांसाठी सरकारनं काही कडक नियम घालून दिले। 11वी प्रवेश प्रकरणी राज्य सरकारला हायकोर्टानं दणका दिला आहे। 11वी प्रवेशासाठीची सीईटी परीक्षा हायकोर्टाकडून रद्द करण्यात आली आहे। 28 मे रोजी राज्य सरकारनं काढलेल्या त्याबाबतचा अध्यादेश हायकोर्टानं रद्द केलाय। 11वीचे प्रवेश 10वीच्या गुणानुसारच करावेत असंही हायकोर्टानं म्हटलंय। शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी हायकोर्टानं दिलेल्या निर्णयावर भाष्य केलंय। हायकोर्टानं दिलेला निकाल आम्ही तपासून पाहणार असल्याचं त्या म्हणाल्या। मुलांचे 11वीचे प्रवेश लवकरात लवकर व्हावेत यासाठी आमचा प्रयत्न असेल असंही त्या म्हणाल्या। कुठल्याच मुलाला त्रास होणार नाही यासाठी आम्ही काळजीपूर्वक उपाययोजना करणार आहोत असंही गायकवाड म्हणाल्या। बोर्डाचं म्हणणं असं होतं की आमच्या मुंबईमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये आमचं ऑफिस सुद्धा नाही आहे, त्यामुळे आपणच त्याच्यामध्ये पुढापणा घ्यावा SSC बोर्डाच्या माध्यमातून। हे सगळ्या प्रश्नांचा विचार करता मला वाटतं माननीय उच्च न्यायालयाने जो निकाल दिलेला आहे त्या निकालाचा आम्ही अभ्यास करू आणि येणाऱ्या काळामध्ये 11वीचे ॲडमिशन हे लवकरात लवकर कसं सुरू करतात त्या दृष्टिकोनाचा प्रयत्न आमचा प्रयत्न राहील की मुलांचं यावेळीसुद्धा ॲडमिशन करत असताना कुठल्याही तऱ्हेच्या मुलांना त्रास होऊ नये आणि ॲडमिशन लवकरात लवकर करून, कारण मी जसं मगाशी सांगितलं की सुरुवातीपासून आम्ही एक गोष्ट सांगत आले की मागच्या वर्षी मुलांचं जे शैक्षणिक नुकसान झाले ती आमची इच्छा की यावर्षी होऊ नये। काँग्रेस खासदार राहुल गांधींच्या सुरक्षेवरून नाना पटोलेंनी मोदी सरकारवर सडकून टीका केली आहे। नोटबंदी झाल्यावर दहशतवाद संपेल असा दावा मोदी सरकारनं केला होता। मग राहुल गांधींच्या ठिकाणाजवळ दहशतवादी कसे पोहोचले? गांधी घराण्याचे सदस्य असलेल्या राहुलना संपवण्याचा हा कट तर नाही ना, असा सवाल पटोलेंनी उपस्थित केलाय। सरकारच्या याच्यामध्ये कोणी सुरक्षित नाही।
अशी परिस्थिती आहे। ईडी सीबीआय याला तर पोपटासारखा वापर करतात। जा पोपट, लाग त्याच्या माग, काढ त्याची जंत्री। म्हणजे यांच्या विरोधात बोलला। आज तुम्हाला सांगतो, राहुलजी काल काश्मीरला गेले, श्रीनगरमध्ये ते तिथं गेले, त्यांच्यावर बॉम्बस्फोट झाला। बरं झालं ते तिथून निघून गेले होते। 500 मीटर जिथं थांबले होते त्या 500 मीटर अंतरावर राहुलजीवर बॉम्बस्फोट झाला। आयुर्वेद आणि योग शिक्षणाच्या माध्यमातून समाज परिवर्तनाचं व्रत घेतलेल्या श्री गुरु बालाजी तांबे यांची प्राणज्योत मंगळवारी मालवली। वयाच्या 81व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। त्यांच्या पश्चात पत्नी वीणा, मुलगा सुनील आणि संजय, नुषा तसंच नातवंड असा परिवार आहे। तांबे यांची गेल्या आठवड्यामध्ये प्रकृती खालावल्यानं त्यांना उपचारासाठी पुण्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं। उपचार सुरू असतानाच त्यांचं निधन झालं। भाजपनं दाखल केलेल्या सरकार आणि पीएमआरडीएच्या विरोधातल्या याचिकांचा खर्च पुणेकरांच्या माथी मारणारा प्रस्ताव स्थायी समितीनं मान्य केलाय। विशेष म्हणजे सर्व सदस्यांनी या प्रस्तावाला मान्यता दिली आहे। पुणे महापालिकेला 23 गावांचा विकास आराखडा तयार करण्यात येऊ द्यावा अशी भूमिका घेत सत्ताधारी भाजप कोर्टात गेलाय। पीएमआरडीएच्या विकास आराखड्याला त्यांनी विरोध केला आहे। गावं महापालिकेमध्ये असताना विकास आराखडा पीएमआरडीएकडे का असा सवाल उपस्थित करत भाजपनं कोर्टात 2 याचिका दाखल केल्यात। एका याचिकेमध्ये राज्य सरकारनं स्थापन केलेल्या समितीला विरोध करण्यात आलाय, तर दुसऱ्या याचिकेत थेट आराखडा पीएमआरडीएनंच करण्याला विरोध करण्यात आलाय। राज्यभरातील बेकायदेशीर बांधकामांवर कारवाई न करण्याचा मुंबई उच्च न्यायालयानं दिलेले आदेश या महिन्याअखेरीस संपुष्टात येतील, असं स्पष्ट करत मुंबई उच्च न्यायालयानं कोरोना काळामध्ये कारवाईला दिलेली स्थगिती 31 ऑगस्टला संपेल असं मंगळवारी हायकोर्टानं जाहीर केलंय। राज्य सरकारसह राज्यातील पालिका प्रशासनांनी कायद्यानुसार आपली कार्यवाही सुरू करावी असे निर्देश हायकोर्टानं दिलेत। नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य शिक्षणाधिकारी डॉक्टर वैशाली झनकर एसीबीच्या जाळ्यात अडकल्यात। तब्बल 8 लाखांची लाच घेताना त्यांच्या चालकाला एसीबीनं रंगेहात पकडलंय। शिक्षण संस्थांना अनुदान मिळवून देण्यासाठी लाच मागितली होती। मंत्रालयामध्ये दारूच्या बाटल्यांचा खच आढळला होता। राज्याचा कारभार जिथून चालतो त्या मंत्रालयामध्ये साधी पाण्याची बाटल नेतानाही कसून तपासणी केली जाते। अशा परिस्थितीमध्ये कोणीतरी दारूच्या बाटल्याच नेल्यात। यातून प्रशासनाचा ढिसाळपणा दिसून येतोय। साम टीव्हीनं ही बातमी लावून धरल्यानंतर प्रशासनाकडून तात्काळ याची दखल घेण्यात आली। बातमी दाखवताच मंत्रालयामध्ये साफसफाईचं काम हाती घेण्यात आलं। मंत्रालयात दारूच्या बाटल्या सापडल्याचं वृत्त समोर आल्यानं सर्वत्र जोरदार चर्चा सुरू झाली आहे। तर हा प्रकार समोर आल्यानंतर विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आता महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधलाय। तसंच महाराष्ट्राच्या परंपरेला काळीमा फासणारी अशी घटना समोर आली आहे असं म्हणत दरेकर यांनी या सर्व प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे। राज्यात दिवसभरात 4505 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे, तर 68 जणांचा मृत्यू झालाय। राज्यात काल दिवसभरात 7568 कोरोनामुक्त झालेत आणि उपचाराधीन रुग्णांची संख्या 68,375 इतकी झाली आहे। कोरोनाची दुसरी लाट ओसरू लागल्यानं ठाणे जिल्ह्यातील निर्बंध नुकतेच शिथिल करण्यात आलेत। असं असताना जिल्ह्यामध्ये कोरोना डेल्टा प्लसचे एकूण 4 रुग्ण आढळलेत, त्यामुळे धास्ती वाढली आहे। त्यापैकी 3 रुग्ण हे ठाणे शहरातील तर 1 रुग्ण नवी मुंबईतील आहे। ठाणे शहरातील रुग्ण बरे झाले असले तरी खबरदारीचा उपाय म्हणून महापालिका प्रशासनानं आता त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींसह त्यांच्या इमारतींमधील रहिवाशांच्या चाचण्या करण्याचा निर्णय घेतलाय। योग्य नियोजन आणि जिद्दीच्या जोरावर राज्यातील धुळे जिल्हा कोरोनामुक्त झालाय। जिल्ह्यामध्ये काल एकही रुग्ण आढळलेला नाहीये, तर उपचार घेणाऱ्या 2 बाधितांनी कोरोनावर मात केली आहे।